कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीच्या कामामध्ये नेमकं घडते काय असा प्रश्न आता अंबाबाई भक्तांना पडायला सुरुवात झालेली आहे। कारण गेल्या 3 वर्षापासून या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे आणि या 3 वर्षाच्या काळामध्ये 3 वेळा अक्षम्य चुका या सगळ्या कामामध्ये आढळून आलेल्या आहेत आणि तरी देखील हे काम अजूनही अपूर्ण आहे। येत्या नवरात्रोत्सवापर्यंत हे सगळं काम पूर्ण होणं आता अवघड बनलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या गरुड मंडपाचं नेमकं धार्मिक महत्त्व काय आहे, या सगळ्या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात आलेलं होतं आणि कशा पद्धतीनं हे काम रखडलं गेलं आहे, त्यामध्ये अडथळे काय आलेले आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी भूषण पाटील आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर हे 3.5 शक्तिपीठापैकी एक प्रमुख शक्तिपीठ। त्यामुळं देशभरातील लाखो भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात। विशेषतः नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज लाखो भाविक या मंदिरामध्ये दर्शन घेतात। याच मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या मंदिरांना देखील तितकंच महत्त्व आहे, त्याचबरोबर वास्तूंना देखील तितकंच महत्त्व आहे। या मंदिराच्या बरोबर समोर गरुड मंडप आहे, ज्याला धार्मिक महत्त्व आहे। साधारणतः 1839च्या सुमारास हा गरुड मंडप बांधण्यात आलेला होता, ज्याचा वापर मंदिरातील धार्मिक विधी करण्यासाठी करण्यात आला होता। दर शुक्रवारी अंबाबाईची पालखी याच गरुड मंडपावर विराजमान होते अशी भाविकांची धारणा आहे। त्याचबरोबर नवरात्रोत्सवाच्या काळात देखील अंबाबाईची जी काही पालखी आहे ती याच गरुड मंडपामध्ये असते। गणेशोत्सवाच्या काळात देखील अंबाबाई मंदिरातील जो काही गणपती असतो तो याच गरुड मंडपामध्ये विराजमान असतो। त्यामुळे धार्मिकदृष्ट्या या सगळ्या गरुड मंडपाला विशेष महत्त्व आहे। तितकंच महत्त्व भौगोलिकदृष्ट्या देखील आहे, कारण अंबाबाई मंदिरातील वर्षातून 2 जे किरणोत्सव होतात ते येणारे किरण जे आहेत ते याच गरुड मंडपापासून अंबाबाईच्या चरणांपर्यंत किंवा अंबाबाईच्या अंगापर्यंत येत असतात आणि त्यामुळे या गरुड मंडपाला धार्मिक आणि तितकंच अनन्यसाधारण महत्त्व आहे। मात्र अनेक वर्ष हे सगळं गरुड मंडपाचं हे जे काही काम आहे ते लाकडी बांधकामामध्ये होतं। त्यामुळं याला वाळवी लागलेली होती आणि ह्याचे खांब जे आहेत लाकडी खांब ते खराब झाल्याचं सांगण्यात आलेलं होतं आणि मूळ जो काही गरुड मंडप आहे त्याला धोका निर्माण झाला होता आणि त्यामुळंच या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात आलं होतं। पुरातत्व विभाग असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या परवानग्या घेऊन 2023मध्ये या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली। जो मूळ गरुड मंडप आहे त्याचं ते काढून घेण्याचं काम 2023ला सुरू करण्यात आलं। मात्र आज 3 वर्ष होऊन गेली तरी अद्याप हे काम पूर्ण झालेलं नाही। साधारणतः 48 लाकडी खांबांवर असणारा हा गरुड मंडप आहे, ज्याच्या पुनर्बांधणीसाठी पुन्हा सागवानी लाकडी खांब आहेत ते आणण्यात आलेले होते। पहिल्या टप्प्यामध्ये जे काही खांब आणण्यात आलेले होते त्यामध्ये काही खांब हे खराब आढळून आले। त्यामुळं पुन्हा ते खांब मागवून घेण्याच्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे ती करण्यात आली, त्यामध्ये बराच काळ गेला। त्यानंतर जे काही नवीन खांब आले त्यातील काही खांबांची उंची कमी असल्याचं लक्षात आलं, ज्यामुळं पुढच्या काळामध्ये किरणोत्सवाच्या मार्गात तो एक अडथळा ठरणार होता। त्यामुळं उंची कमी असणारे हे सगळे सागवानी खांब पुन्हा एकदा बदलण्यात आले। या सगळ्या कामांमुळे अंबाबाई मंदिरातील या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीला मोठा विलंब झाला। खरं तर नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये या सगळ्या अंबाबाईची पालखी जी आहे ती या गरुड मंडपावर विराजमान होत असते। त्यामुळे नवरात्रोत्सव काळात ही सगळी गरुड मंडपाचं काम आहे ते पूर्ण करावं अशा पद्धतीची मागणी भाविकांची होती। पहिल्या वर्षी पुढच्या वर्षी हे सगळं काम होईल, म्हणजे 2024ला अंबाबाई नवीन पुनर्बांधणी केलेल्या गरुड मंडपामध्ये बसेल अशा पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती असेल किंवा पुरातत्व विभागाकडून भाविकांना आश्वस्त करण्यात आलेलं होतं। मात्र आज 2026 उजाडला तरी या सगळ्या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम पूर्णपणे झालेलं नाही। जे काम आता सध्या सुरू आहे, जे नवीन सागवानी पिलर उभा करण्यात आलेले आहेत त्यातीलही बरेच पिलर जे आहेत ते चिरलेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यामुळं पहिल्यांदा आणलेले खांब आहेत ते चुकीच्या पद्धतीनं आणले गेले, त्याचबरोबर कमी उंचीचे खांब दुसऱ्या वेळी आणले म्हणून ते बदलावे लागले आणि त्यानंतर आता जे उभे केलेले आहेत ते खांब देखील चीर पडलेले असल्याचं लक्षात येतं आहे। त्यामुळे या सगळ्या गरुड मंडपाच्या कामामध्ये आत्तापर्यंत या 3 अक्षम्य चुका ज्या आहेत त्या समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहेत।
खरं तर किमान या नवरात्रोत्सवाच्या काळात तरी अंबाबाई मंदिरातील जी देवीची पालखी आहे ती या सगळ्या नवीन पुनर्बांधणी झालेल्या गरुड मंडपामध्ये बसेल अशी भाविकांची अपेक्षा होती. मात्र ज्या पद्धतीचं काम सध्या या सगळ्या गरुड मंडपाचं सुरू आहे, ज्या गतीनं ते काम सुरू आहे, ज्या पद्धतीच्या चुका त्या सगळ्या कामामध्ये आढळत आहेत ते पाहता किमान यावर्षी तरी अंबाबाईची पालखी या सगळ्या नवरात्रोत्सव काळामध्ये गरुड मंडपावर बसणार नाही अशाच पद्धतीची स्थिती आहे ती बघायला मिळते. आणि या सगळ्या एकूणच प्रकारामुळं अंबाबाई भक्तांच्या भावना देखील आता संतप्त झालेल्या आहेत. काही भाविक तर आता या सगळ्या कामाच्या निमित्तानं आंदोलनाला बसण्याच्या पवित्र्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि त्यामुळं एकूणच या सगळ्या अंबाबाई मंदिरातील संवर्धनाचं काम आणि त्याबद्दलचा वाद एका बाजूला गाजत असताना गेली 3 वर्षे या सगळ्या गरुड मंडपाचं रखडलेलं काम देखील आता भाविकांच्या संतापात भर पाडतंय असं म्हणावं लागेल. त्यामुळं आता हे गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचं आव्हान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती असेल, त्याचबरोबर पुरातत्व विभाग असेल, त्याचबरोबर जिल्हा प्रशासनावर देखील असणार आहे. त्यामुळे पाहावं लागणार आहे की या सगळ्या भाविकांच्या दबावानंतर आणि संतप्त भावनेनंतर तरी नवरात्रोत्सवापर्यंत हे सगळं गरुड मंडपाचं काम पूर्ण होतं का. जर ते झालं नाही तर मात्र भाविकांच्या संतापाला या सगळ्या लोकांना, प्रशासनातील लोकांना सामोरं जावं लागणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.